नमस्कार मित्रांनो, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर RCB हे एक नाव नाहीये, एक टीम नाहीये, तर हे लाखो चाहत्यांचं स्वप्न आहे. आता विषय काय झाला, इतकी मोठी टीम आहे, फॉलोअर्स दणक्यात आहेत, पण एक विषय झालाय, IPL ची ट्रॉफीच नाही त्यांच्याकडे. बेंगलोर आज तक कभी जीते ही नहीं. म्हणजे इकडे रोहित शर्मानं 5 घेतल्या, धोनीनं 5 घेतल्या, KKRनं घेतल्या, लय जणांनी घेतल्या, पण RCBनं अजून काय घेतलेलं नाही ट्रॉफी. आता विषय असा आहे की विराट कोहली बाप खेळाडू आहे, भारतात जगातला टॉपचा प्लेअर आहे, T20 मध्ये, वन डे मध्ये सगळीकडंच. पण विषय काय आहे, किती पण चांगला खेळा तरी नशीबच म्हणतात ना, ते नशीब गांडू तर क्या करेगा पांडू, असा विषय झाला विराट कोहली बरोबर. पण ह्या वर्षी सगळ्यांना वाटतंय की RCB फायनल जिंकणार आहे. का तर 18वा सीझन आहे म्हणतात सगळेजण, मग 18 नंबर जर्सीवाला जिंकणार. ह्या वर्षी जरा असं सगळ्यांचे लेवल अशा अपेक्षा डोंगरावर गेल्यात, कारण RCB फायनलमध्ये गेले. म्हणजे सगळ्या ज्या काय आहेत ना टीम, 8-10 काय आहेत ना, त्यात सगळ्यात पहिली टीम जी फायनलला बसली ती RCB आहे. आणि मागच्या 7 वर्षांचा जर तुम्ही अनुभव बघितला तर सगळ्यात पहिली जी टीम क्वालिफाय होती ना फायनलसाठी, त्या टीमनं ट्रॉफी जिंकलेले आहे. त्या इसाला कप नमदे. पण आपण आता हे बघणार आहे की RCB आतापर्यंत फायनलमध्ये किती वेळा गेली, दरवाजात जाऊन किती वेळा. तर मग आपण तेच आता जरा बघूया. नमस्कार मंडळी, मी आशुतोष आणि तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन चॅनलवरती. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओच्या नमस्कार मंडळी, मी आशुतोष आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओत तर नमस्कार मंडळी, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की RCBचा फायनलचा इतिहास कसा राहिला आतापर्यंत. 3 वेळा फायनलला गेली RCB, 3 वेळा हरलेली आहे. यावेळेस काय होऊ शकतं त्याचाच अंदाज घेणार आहोत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार मंडळी, मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय .com अर्थात कॅरी ऑन मराठी. तर मंडळी, विराट कोहलीचं साम्राज्य असणारे RCB ह्याच्या अगोदर 3 वेळा फायनलला गेली होती. सगळ्यात पहिल्यांदा कधी गेली होती तर IPLच्या दुसऱ्या सीझन झाला होता साऊथ आफ्रिकेत. अनिल कुंबळे कॅप्टन होता, टीम फायनलपर्यंत गेली, पण समोर होती ॲडम गिलक्रिस्टची डेक्कन चार्जर्स. मॅच झाली होती वानखेडे स्टेडियमवरती आणि ह्या मॅचमध्ये RCBनं टॉस जिंकला, पहिल्यांदा बॉलिंग करायचा निर्णय घेतला. त्याच्या विरोधात डेक्कन चार्जर्सनं पहिल्यांदा बॅटिंग केली आणि 6 गडी आउट होत 143 धावांचा डोंगर उभा केला, अर्थात आय लव्ह यू IPL ट्रॉफी. प्रत्युत्तर द्यायला RCB मैदानात उतरली, 137 धावात मॅच गुंडाळली. या हाय व्होल्टेज झालेल्या मॅचमध्ये डेक्कन चार्जर्सनं 6 रनांनी RCBचा पहिल्या प्रयत्नात IPL ट्रॉफी जिंकण्याच्या स्वप्नाला बांबू लावला. त्यानंतर 2 वर्षांनी RCB परत एकदा IPLच्या फायनलमध्ये गेली 2011ला. ख्रिस गेलनं नुसता धुमाकूळ घातलेला आहे सीझनमध्ये, कोहली उगवता सितारा होता. पण IPLच्या या 4थ्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सनं RCBचं स्वप्न धुळीला मिळवलं. कॅप्टन्सी धोनीची खतरनाक ठरली. चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियममध्ये धोनीच्या नेतृत्वातल्या CSKनं पहिल्यांदा बॅटिंग केली आणि 5 गडी आउट होत 205 रना केल्या. RCB बॅटिंगला आली आणि रना झाल्या 147. चेन्नईनं फायनलमध्ये RCBचा 58 धावांनी पराभव केला. आता ह्या दुसऱ्या फायनल नंतर RCB तिसऱ्यांदा फायनलमध्ये गेली होती 2016मध्ये. 2016चा सीझन म्हणजे कोहलीचा बेस्ट सीझन. 4 शतकं मारलेली कोहलीने ह्या सीझनमध्ये, 1 नंबर बॅटिंग केली होती. टीममध्ये AB डिव्हिलियर्स होता त्याला तगडी साथ द्यायला, आणि फायनल होती बेंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवरती. फायनल सुरू झाली, समोर होतं सनरायझर्स हैदराबादनं 208 धावा केल्या. RCBनं चेस करायला सुरुवात केली, 200पेक्षा जास्त धावा झाल्या होत्या, 8 रना राहिल्या होत्या आणि शेवटच्या क्षणी स्वप्न भंगलं. RCB तिसऱ्यांदा हरली. हा आहे RCBचा आत्तापर्यंतचा फायनलमधला इतिहास. 18 सीझनमध्ये RCB 3 वेळा फायनलला गेले आणि 3ही वेळा एकदम जवळ जाऊन हरले. एकदा 8 रनांनी, एकदा 6 रनांनी. असा होता 18 वर्षातला RCBचा 3 फायनलचा इतिहास. RCB 18 वर्षात 3 वेळा फायनलला गेले बरं का, 3 वेळा. पण 3 वेळा काम बिघाड झाले RCBचं. आता ह्या सीझनला काय होतं बघूया आपण. पहिल्यापासून RCBची हवा होती, RCB टॉपला राहिली मध्ये आधी. कोहली चांगला खेळला, रजत पाटीदार चांगला खेळला, म्हणजे टीम एक नंबर आहे, टीममध्ये काही वादच नाही. पण नशीब कसं आहे आपल्याला माहिती नाही. म्हणजे शेवटच्या क्षणाला जाऊन पण काय होऊ शकतं माहीत नाही. आणि त्यात कालच्या मॅचमध्ये मुंबईनं गुजरातला हरवले. मुंबई आली क्वालिफायर 2 मध्ये. त्यामुळं आता मुंबई आणि पंजाबमध्ये मॅच होणार आहे. पंजाब आणि मुंबईमधलं जे जिंकल ते RCBच्या विरोधात फायनलला येणार आहे. जर मुंबई RCBच्या विरोधात फायनलला आली तर मुंबईचा इतिहास आहे, फायनलमध्ये एकदा पण मुंबई हरलेली नाही.
आणि RCBचा इतिहास आहे, RCB एकदा पण फायनलमध्ये जिंकलेलं नाही. मग आता एकतर दोघापैकी कोणाचं तर नशीब घाण होणार आहे, त्यामुळं बघायला मजा येणार आहे. बाकी मॅच कोण का जिंकणं आपल्याला काय, RCB जिंकली तर भावांनो काय म्हणजे विराट कोहलीचं स्वप्न पूर्ण होईल, सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होतील. पण विषय असा आहे की आता कसं काय म्हणजे कसं कुठं काय होतंय बघायला लागणार आहे आपल्याला, बघूया. त्यामुळे RCB जिंकावी असं जर वाटत असेल ना RCBच्या फॅन्स लोकांना, तर सर तुम्हाला एकच पर्याय आता, नवस बोला कोणाला तरी चांगल्या देवाला एखादा बोकड कापा, कॅरी ऑन मराठीला एखादा कोंबडा कापा, जेवायला घाला पार्टी मस्तपैकी. RCB जिंकते आरामात, काही विषय नाही. म्हणजे कोणी पण जिंकलं तरी आम्हाला मुंबईत जिंकणार शेवटी म्हणा. बाकी RCBच्या फॅन्स लोकांना आत्ता कसं वाटते, काय फिलिंग आहे त्यांची, ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. RCB यावेळी फायनल जिंकणार आहे का हे सुद्धा आम्हाला नक्की कळवा. सुरुवातीपासून हवाय 18वा सीझन आहे आणि 18 नंबर जर्सी घालणारा विराट कोहली यंदा IPL ट्रॉफी उचलणार असं बोललं जातंय. ई साला कप नमदे ही फक्त एक घोषणा नाही, ही भावना आहे RCBच्या लोकांसाठी. RCBचे लोक एवढे लॉयल राहिलेत त्यांच्या टीमसाठी, त्यांना एखादी तरी ट्रॉफी जिंकलीच पाहिजे असं सगळ्यांनाच वाटते. म्हणजे सगळ्याच फॅनना, मुंबईच्या पण फॅनना वाटते, चेन्नईच्या पण फॅनना वाटते की RCBनं कुठेतरी जिंकलं पाहिजे. RCBच्या फॅन्सना काय वाटते, तुम्ही मॅच जिंकाल का नाही ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. यंदाचा सीझन कुणाचा राहील, RCB, मुंबई की मग पंजाब, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात फायनलला, बघूया RCB जिंकते का नाही.